आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण असं का? अहो, मी तर काहीच केलेलं नाहीये. मला सुद्धा काहीच कळेनासं झालंय आणि मी त्यांना विचारूही शकत नाहीये, तेवढा अधिकारच नाहीये मला. त्यामुळे अगदी कात्रीत सापडल्यासारखं झालंय. हे बघा मॅम, तुम्ही खरंच खूप जास्त विचार करताय. मी असले नसले यांनी काही फरक पडणार नाहीये, पण आपल्या शाळेतल्या मुलांचं शिक्षण होणं खूप महत्त्वाचं आहे. अगं पण सई, मला नोकरीवरून काढून जर आपल्या मुलांची प्रगती होणार असेल आणि त्यांचं शिक्षण पूर्ण होणार असेल ना, तर माझी नोकरी सोडायची तयारी आहे. ए गप्प बसा रे. हे बघा, मी फळावर नाव लिहिलं सगळ्यांचं. सामाचं नावच लिहिते तुमचं. शांत बसा रे, तर मी टीचरला बोलवेन. सई, हा घे तुझा पगार. हे करताना मला खूप त्रास होतोय, पण माझा नाईलाज आहे. मॅडम प्लीज, हे बघा, तुम्ही स्वतःला त्रास नका करून घेऊ. माझ्यामुळे शाळेला मदत होत असेल ना, तर मी आनंदाने शाळा सोडायला तयार आहे. माझी फक्त एक विनंती आहे तुम्हाला. माझं कुटुंब माझ्या कमाईवर चालतं. मला फक्त दुसरी नोकरी मिळेपर्यंत काही दिवसांची मुदत वाढून मिळाली तर खरंच बरं होईल. मी समजू शकते सई, पण माझे हात दगडाखाली आहेत. मी शाळेच्या ट्रस्टींना नाही नाराज करू शकत, आणि मी समजा तसं केलं तर त्याचे परिणाम शाळेला भोगावे लागतील. त्यांनी सरळ सरळ सांगितलंय की तुला शाळेतून काढून टाकल्यावरच हा चेक पास होईल, आणि हा चेक पास झाला तरच आपण मुलांना अधिक चांगल्या सुविधा देऊ शकू. ठीक आहे मॅडम, मी आजच शाळा सोडते. माफ कर सई, मनावर दगड ठेवून मी हा निर्णय घेते. तू शाळेसाठी इतकं केलंस, मी काहीही काम तुला सांगितलं आणि तू ते केलं नाही असं कधीच झालं नाही. आणि त्या बदल्यात मी तुला काय देते तर शाळा सोडून जायला सांगते. पण विश्वास ठेव सई, मला हे करताना अजिबात आनंद होत नाहीये. मला माफ कर सई. मॅडम हे बघा, मी समजू शकते, पण तुमच्या आणि माझ्यापेक्षा आपल्या शाळेतल्या मुलांचं भवितव्य खूप महत्त्वाचं आहे. आणि माझ्यामुळे शाळेची सुधारणा होती. त्यामुळे तुम्ही घेतलेला निर्णय
हा योग्य आहे. देव चांगल्या माणसांच्याच आयुष्यात असे प्रसंग का आणतो देव जाणे. पण मला खात्री आहे तुझ्या आयुष्यात देवाने काहीतरी चांगलंच वाढून ठेवलं असेल. ऑल दी बेस्ट सई. रेणुका मॅडम, स्वाती मॅडम, मला तुमच्या दोघींसोबत काम करून खूप छान वाटलं. खूप छान शिकवता तुम्ही. पण माझ्या ह्या मुलांना एखादा विषय नाही समजला ना तर त्यांच्यावर चिडू नका. त्यांना प्रेमाने समजावून सांगा. नाहीतर बिचाऱ्यांना त्या विषयामध्ये गोडी नाही राहणार. काळजी घ्या. शिंदे, माझ्या या मुलांना ओरडायचं नाही अजिबात. माझ्या या मुलांना खूप प्रेम द्या, माया द्या. हो मॅडम. अशी शांत का उभी राहिलात तुम्ही? वर्गात नाही तेव्हा मस्ती करता ना. मी किती ओरडले तरी माझं ऐकत नाही. मग आता शांत का बसलाय? उलट तुम्हाला आता आनंद व्हायला हवा. तुम्हाला नवीन टीचर येणार आहेत ना शिकवायला. शिक्षक खूप येत राहतील हो मॅडम, पण शाळेत तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही. टीचर, तुम्ही नका ना जाऊ ही शाळा सोडून. आम्ही तुम्हाला जाऊच देणार नाही. काय चाललंय तुमचं? हा, आणि तुम्ही वर्गाच्या बाहेर कसं काय आलात? आपल्या शाळेतला नियम काय की शाळा चालू असताना वर्गाच्या बाहेर यायचं नाही, माहितीये ना तुम्हाला. चला वर्गात जा. टीचर, जर तुम्ही गेले तर आम्हाला नाही करमणार. हो टीचर. टीचर, तुम्ही गेलात तर मला गणित कोण शिकवणार? टीचर, तुम्ही कविता शिकवताना खूप मजा येते. तुम्ही गेलात तर सगळी मजा जाईल. तुम्ही जर शाळा सोडून जाणार असाल तर आम्ही पण तुमच्या बरोबर येणार. नाही, असं नाही करायचं. तुम्ही रोज शाळेत यायचं, रोज अभ्यास करायचा, चांगले मार्क्स मिळवायचे ना तुम्हाला. आणि मी प्रिन्सिपल मॅडमला विचारणार हा, माझी मुलं अभ्यास करतात की नाही ते. आणि असे कोणताच माणूस एका ठिकाणी जास्त दिवस काम नाही करू शकत.
कधी ना कधी त्याला ते काम सोडून जावंच लागतं ना. तसंच आज मला जावं लागतं ही शाळा सोडून. तुम्ही सुद्धा मोठे झाल्यावर एक दिवस ही शाळा सोडून मोठ्या कॉलेजमध्ये जा. जर रडायचं नाही. हुशार आहेत की नाही माझी मुलं? हा, तुम्ही जर असं रडत बसलात तर मी कशी जाणार? डोळे पुस. अजिबात रडायचं नाही. हा, चला एकदा हसा बरं. हसा. आया, अजिबात रडायचं नाहीये कोणी. काळजी घ्या स्वतःची. काय ग? तू जिंकलीस असं समजू नकोस. जेव्हा केव्हा एकटी माझ्या समोर येशील ना तेव्हा बघते तुला मी. काय झालं? एकदम गप्प झालीस. काही बोलणार नाहीयेस? याआधी आपली जेव्हा केव्हा भेट झाली तेव्हा तुझ्या तोंडाचा पट्टा नुसता चालूच होता. आता काय झालं? यावेळी काही समजावणार नाहीयेस? उपदेशाचे डोस नाही पाजणार? काय बोलायचं, काय नाही बोलायचं, काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे हे पण नाही शिकवणार? बरोबर. आता तू कसं शिकवणार? तुझी शिक्षिकेची नोकरीच गेली ना. बघितलंस मी तुझं तोंड कसं बंद केलं ते? मी गप्प आहे कारण मी माझ्या कुटुंबाला सोडून चालली आणि आपल्या माणसांना सोडून जाताना माझं मन भरून आलं. कालपर्यंत मला असं वाटत होते की तुम्ही मला कोणी समजत नाही, पण असं नाहीये. आज माझ्या लक्षात आलंय की तुमच्यासाठी मी खूप महत्वाची मायपोट. तुझ्यासारख्या मुलींना मी ढुंकूनही बघत नसते. तू सतत माझ्या रस्त्यात आडवी येत होतीस. त्या दिवशीचं तुझं हॉस्पिटल मधलं बोलणं, देवळातलं वागणं नुसतं आठवलं जरी ना तरी डोक्यात सणक जाते माझ्या. या शाळेतली प्रिन्सिपल खूपच कौतुक करत होती तुझं. सहन नाही झालं मला. म्हटलं हाच चान्स आहे,
सगळा राग एकदाच काढायचा. म्हणून एक ऑर्डर दिली आणि तुझी नोकरी केली. आणि आता कुठे माझं मन शांत झालं. म्हणूनच तर म्हटले ना, मी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण एखाद्या व्यक्तीशी जेव्हा आपल्याला देणं घेणं नसतं ना, तेव्हा ती व्यक्ती काय करते, काय बोलते, काय वागते याने आपल्याला काहीही फरक पडत नाही. पण तुम्ही तर माझ्या आठवणीत बेचैन होता. माझं बोलणं तुम्हाला एवढं जिव्हारी लागलं ना की तुम्ही मला डायरेक्ट नोकरीवरून काढून टाकलं. पण हा, तरी सुद्धा मला त्याचा राग नाही आला. कारण मला नोकरीवरून काढून जर माझ्या मुलांची प्रगती होत असेल ना, तर त्यात आनंदच आहे मला. हेच हा जो अति चांगुलपणाचा आव आणतेस ना तू, मला अजिबात आवडत नाही. अशी खोटी वागणारी माणसं असतात ना, ती मला इरिटेट करतात. खरं तर कुठल्याही नॉर्मल माणसाचा जॉब गेला असता तर त्याला दुःख झालं असतं, पण तुला आनंद होतोय. यू आर सो फेक. पण तुमच्याशी फेक वागून मला काय मिळणार आहे? आणि मुळात मला ही गोष्ट करायची सुद्धा नाहीये. मी माझं काम नीट करत नाही किंवा माझी योग्यता नाहीये म्हणून मला नोकरीवरून नाही काढलेलं. कोणाच्या तरी सांगण्यावरून मला नोकरीवरून काढलंय. तुम्ही समजत असाल मी आज खूप काही गमावलंय, पण तसं नाहीये. या शाळेत नोकरी करून मी खूप काही कमवलंय. काम करता करता मी पैसे तर कमवलेच, पण त्याचबरोबर या मुलांचं प्रेम सुद्धा कमवलंय मी. आज शाळा सोडून जाताना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. याचा अर्थ हाच होतो ना की त्यांच्या मनात मी जागा निर्माण करू शकले. आणि हीच कमाई आहे माझी. मी रिकाम्या हाताने ही शाळा सोडत नाही. या शाळेने खूप काही दिलंय मला. आणि हो, लहानपणापासून खूप चॅलेंजेस आलेत माझ्या आयुष्यात. त्यामुळे या अडचणीची मला आता अजिबात भीती वाटत नाही. कारण देव जेव्हा अडचणी देतो तेव्हा त्यातून मार्ग काढण्यासाठी शक्ती सुद्धा देतो. मी पुन्हा जिद्दीने उभी राहीन आणि पुन्हा मेहनत करेन. तू कितीही मेहनत केलीस तरी या जन्मात तू काही श्रीमंत होत नाहीस, हे नक्की. पण पैशाने श्रीमंत होणं हे माझ्या आयुष्याचं ध्येयच नाहीये. सगळी गरीब माणसं असंच बोलतात, कारण त्यांना माहित असतं की ते कधीही हे सगळं अचीव करूच शकत नाही. आमच्याकडे जे आहे त्याच्यात आम्ही सुखी आहोत, समाधानी आहोत असं वारंवार बोलत राहतात. खोटं. तुम्हा लोकांचं सगळं फेक असतं. एव्हरीथिंग इज फेक. हे तुमचे विचार झाले. माणसाकडे जी गोष्ट आयुष्यभर टिकून राहते तीच त्याची खरी संपत्ती असते असं मला वाटतं. पैसा टेम्पररी, तो आज आहे उद्या नाहीये. पण हो, माणसाचे संस्कार, त्याचा प्रामाणिकपणा हा आयुष्यभर टिकून राहतो. भूक लागल्यावर ना प्रामाणिकपणा नाही खाता येत, त्यासाठी पैशांचीच गरज लागते. आणि पैसे असतील तर प्रत्येक गरज भागवता येते. पैसा असेल तर भूक भागवता येतेच, पण पैसा हा आयुष्यभरासाठी नाही पुरत ना. आजच बघा ना, मला नोकरीवरून काढून टाकलं तरी सुद्धा मला दुःख होत नाही. कारण मला विश्वास आहे मी माझ्या प्रामाणिकपणाच्या जोरावर पुन्हा कष्ट करू शकते आणि पुन्हा नोकरी मिळवू शकते. खरं तर मॅडम, मला तुमचे खूप आभार मानायचे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आणि ते कशाबद्दल? तुला नोकरीवरून काढल्याबद्दल? हो,
कारण माणसाला मागे खेचल्याशिवाय तो पुढे उडी मारायचा विचारच नाही करू शकत. आणि जोपर्यंत त्या माणसाला सक्सेस मिळत नाही तोपर्यंत त्याला अशा अडचणींचा सामना करावाच लागतो. आणि मला विश्वास आहे देवाने माझ्यासाठी जे काही वाढून ठेवलं असेल ते नक्कीच चांगलं असणार. आणि डोंट वरी, माझ्या आयुष्यात मी सक्सेसफुल झाले ना तर त्याचं क्रेडिट मी फक्त तुम्हाला देणार. मला एक प्रश्न पडलाय फक्त, म्हणजे हवं तर त्याचं उत्तर नका देऊ. तुमच्या मनातल्या मनात उत्तर दिलं ना तरी चालेल. खरंच मला नोकरीवरून काढल्यापासून तुमचं मन शांत झालंय?